आदेश करिअर अकॅडमी तर्फे 22 गुणवंत विद्यार्थी व पालकांचा भव्य सत्कार. पोलीस व आर्मी भरतीतील यशाचा जल्लोष. आदेश करिअर अकॅडमी नागपूर यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस व आर्मी भरती 2025-26 मध्ये यश मिळवून निवड झालेल्या 22 गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. मालेगाव रोड येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात संत महंत सद्गुरू बापूजी महाराज दराणे यांचे आशीर्वाद लाभले. प्रमुख अतिथी म्हणून बागलांचे आमदार दिलीपजी मंगळू बोरसे उपस्थित होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपविभागीय परिवहन अधिकारी विनोद जाधव, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अहिरे, सरपंच रेखा पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोराणे, धनराज सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभात पोलीस व आर्मी भरतीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते असा संदेश दिला. ग्रामीण भागातील युवकांनी शासकीय सेवांमधील संधींचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे असे आवाहनही करण्यात आले. आदेश करिअर अकॅडमी ग्रामीण भागातील गरीब, होतकरू आणि जिद्दी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले. योग्य मार्गदर्शन, शारीरिक प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध तयारीमुळे विद्यार्थ्यांना पोलीस व सैन्य दलात संधी मिळत असल्याचे सांगण्यात आले. या यशामागे संस्थापक व संचालक विजय कापडणीस यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे नमूद करण्यात आले. तसेच शिक्षक प्रियंका कापडणीस, चैताली अहिरे, चेतन सर, भामरे सर आणि गौतम सर यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.डी. पाटील सर यांनी केले. हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. S9 टीव्ही न्यूज नागपूर प्रतिनिधी शरद खैरनार. शरद टेक. S9 टीव्ही न्यूज नागपूर प्रतिनिधी शरद खैरनार, नागपूर. भाऊसाहेबांना, सरांचे तीर्थरूप आणि इथे जमलेले आर्मी मध्ये सिलेक्शन झालेले सर्व माझे मित्र, त्यांचे आई वडील, खर तर आजचा हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. माझी छाती आज खरोखर गर्वाने फुलून आलेली आहे की 4-5 वर्षांपूर्वी मला विजय कापडणीस सरांनी जे एक वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे, त्यांचं खरोखर एक रोपट होतं. मी त्यांचा संघर्ष 4 ते 5 वर्षांपासून बघत आलेलो आहे. आणि आताच अण्णांनी सांगितलं किंवा काळेसाहेबांनी सांगितलं की त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव विजय ठेवलंय. त्यांना खरं तर त्यांचाही संघर्ष तुमच्यासारखाच असेल. त्यांनी ही अकॅडमी का सुरू केली याच्या मागचं कारण त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यांनी पण तुमच्यासारखे खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. आणि त्यांना यश आलं नाही, मला यश आलं नाही, तर माझ्यासारखं अपयश कोणाला येऊ नये म्हणून त्यांनी अकॅडमी सुरुवात केली. आणि त्या अकॅडमीमध्ये आजची जी स्थिती मी बघतोय ती खरोखर त्यांचाही अभिमान, म्हणजे त्यांच्या आई वडिलांना खरोखर आज आई वडिलांचा ऊर भरून येत असेल की आपण हे स्वप्न बघितलं. आणि मित्रांनो, स्वप्न हे कधीही उघड्या डोळ्यांनी बघायचे असतात. झोपेमध्ये स्वप्न बघता येत नाही. स्वप्नांनी आपली झोप उडाली पाहिजे. त्यांची झोप तशी उडाली आणि त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि त्या स्वप्नाचा आज फलित आपण बघतोय. मला खरोखर अतिशय आनंद होतोय की बऱ्याचदा तुम्हालाही म्हणजे इथे प्रत्येकाची एक संघर्षमयी कहाणी आहे. दिसत नसलं तरी प्रत्येकाच्या नयनी डबडबणारं पाणी आहे. काय असतं की संघर्ष प्रत्येकाला करायला लागतो. आताच भाऊसाहेबांनी सांगितलं की संघर्षाशिवाय जीवनामध्ये यश अजिबात मिळत नाही. ज्याला कोणाला संघर्ष जर करायची हिंमत नसेल तर त्याला यश अजिबात मिळणार नाही. मलाही आठवतं की मी सुद्धा जेव्हा पोलीस म्हणजे अगोदर PSI होतो, तर PSI मध्ये मला मी जेव्हा 6वी 7वी ला होतो तर त्यावेळेला मी फार जाड होतो.
त्याचा एक तिथे धडा पण होता. माझा हिरवा मित्र म्हणून आम्हाला एक धडा होता मराठीमध्ये, आणि तो त्यामधला तो एक जो पोपट होता, तर तो त्याच्या जे मालक होते त्यांना ए जाड्या असं चिडवायचा, पिंजऱ्यातला पोपट. आणि त्याच धड्यातून मलाही बरीचशी मुलं ए जाड्या म्हणून चिडवायची. पण मी त्यावेळेला ठरवलं की आपण बारीक व्हायचं, सडपातळ व्हायचं, आणि मग मी तेव्हापासून रनिंगला सुरुवात केली. फक्त आपल्याला कुठेतरी ठिणगी पेटवायची असते, आणि ती ठिणगी जर पेटली तर आपल्याला त्याचा ज्वालामुखी किंवा जाळ आपण तयार करायचा असतो. तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये एखादी ठिणगी आपण पेटवली तर त्याचं नक्कीच एखाद्या अग्नीमध्ये रूपांतर होऊ शकतं. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.